नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे काही प्रश्न. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 68. विद्यार्थी स्वतः क्षमतांच्या विकासासाठी खालीलपैकी कोणत्या शिक्षणाची सध्या गरज आहे? पर्याय आहे बालकेंद्रित शिक्षण, शिक्षक केंद्रित शिक्षण, माध्यम केंद्रित शिक्षण, शाळा केंद्रित शिक्षण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, बालकेंद्रित शिक्षण. प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न प्रकार कोणता? पर्याय आहे निबंध लेखन, लघुत्तरी प्रश्न, सत्य किंवा असत्य, मुक्त प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सत्य किंवा असत्य. प्रश्न क्रमांक 70. प्रगतिशील शिक्षणाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? पर्याय शालेय वेळापत्रक, बैठक व्यवस्थेबाबत लवचिकता, पाठ्यपुस्तकाशी संबंधितच अध्यापन, ठराविक अंतराने घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, परीक्षेत उत्तम मार्क मिळविल्यावर देण्याला जाणारा भर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, शालेय वेळापत्रक व बैठक व्यवस्थेबाबत लवचिकता. प्रश्न क्रमांक 71. कोहलबर्गच्या मते शिक्षक बालकातील नैतिक मूल्यांचा विकास कोणत्या मार्गाने करू शकतो? पर्याय आहे विशिष्ट वर्तन करण्याच्या कठोर सूचना देऊन, धार्मिक शिक्षण देऊन, शाळेच्या भिंतीवर सुविचार लावणे, नैतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांच्या चर्चा घडवून आणणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, नैतिक मुद्द्यांवर विद्यार्थ्यांच्या चर्चा घडवून आणणे. प्रश्न क्रमांक 72. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांबरोबर आंतरक्रिया करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, कारण रिकामी जागा. पर्याय वर्ग नियंत्रण करणे सोयीचे होते, पाठ्यक्रम लवकर पूर्ण करता येतो, अध्ययन विषयक आंतरक्रियातून सामाजिक कौशल्यांचा विकास होतो, विद्यार्थ्यांना एकमेकांतील गुणदोष समजतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अध्ययन विषयक आंतरक्रियातून सामाजिक कौशल्यांचा विकास होतो. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी समस्या निराकरण पद्धतीची पहिली पायरी कोणती? पर्याय योग्य परिकल्पनेची निवड, समस्येसंबंधित विविध परिकल्पनांची मांडणी, समस्येची पारिभाषिक शब्दात मांडणी, समस्येची जाणीव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, समस्येची जाणीव. प्रश्न क्रमांक 74. मानवी व्यक्तिमत्वाचा विकास खालीलपैकी कोणत्या बाबींवर अवलंबून असतो? पर्याय फक्त अनुवांशिकता, फक्त वातावरण, अनुवांशिकता, वातावरण यांचा संमिश्र परिणामावर, पालनपोषणावर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ग, अनुवांशिकता व वातावरण यांच्या संमिश्र परिणामावर. प्रश्न 75. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्याकडे व्यक्तिगतरित्या लक्ष देणे आवश्यक आहे, कारण. पर्याय प्रत्येक बालकाची अध्ययन करण्याची शैली वेगळी असल्याची त्याची मदत करता, वर्गातील विद्यार्थ्यांच्या खोड्या कमी करण्याकरिता, विद्यार्थ्यांचे व्यक्तिभेद जाणून त्यांना त्यानुसार विलग करण्यासाठी शिक्षकांच्या अध्यापनात तो आवश्यक भाग असतो. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, प्रत्येक बालकाची अध्यापन करण्याची शैली वेगळी असल्याने त्याच्या मदतीकरिता. प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी अध्ययनाचे प्रमुख क्षेत्र कोणते? पर्याय आहे अध्ययन, अनुभव, भावना आणि अध्यात्म. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक प, अनुभव. प्रश्न क्रमांक 77. बालकाला अध्ययन करण्याचा कंटाळा येतो ही बाब खालीलपैकी कोणत्या गोष्टीकडे निर्देश करते? पर्याय बालकाला शिस्त लावण्याची गरज आहे, बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे, बालकात फारशी बुद्धिमत्ता नाही, बालकाची अध्ययन करण्याची क्षमता नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बालक हा यांत्रिक पद्धतीने अभ्यास करत आहे. प्रश्न 78. शिक्षणाच्या संदर्भात सामाजिकरण म्हणजे रिकामी जागा. पर्याय सामाजिक प्रथांचे पालन करणे, व्यक्तिगत सामाजिक नियम बनविणे, समाजातील मोठ्या व्यक्तींचा आदर करणे, सामाजिक नीतिनियमांशी समायोजन साधणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, सामाजिक नीतिनियमांशी समायोजन साधणे. प्रश्न 79. खालीलपैकी विकासाचा कोणता सिद्धांत आहे? पर्याय आहे सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो, विकास हा सूक्ष्माकडून स्थूलाकडे होतो, विकासाची शारीरिक, मानसिक आणि भावनिक ही अंगे परस्परावर अवलंबून नसतात, विकासाचे ठराविक असे टप्पे नसतात. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सर्व व्यक्तींचा विकासाचा वेग समान नसतो. तर ही झाली बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राशी निगडीत असणारे महाटीटीच्या संदर्भात प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.